नमस्कार. मी सुधीर नाईक, जबलपूर. श्री नवरात्री उत्सवानिमित्त चैतन्य वाहिनीच्या वतीने आयोजित नवरात्र विशेष या कार्यक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज कार्यक्रमाचे तृतीय पुष्प आणि आजचे आमंत्रित वक्ते आहे श्री अभय गोरे, जबलपूर. श्री अभयजी जबलपुरातील साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक चिरपरिचित व्यक्तिमत्व असून उत्कृष्ट वक्ते म्हणून आपली ओळख आहे. वर्तमानमध्ये आपण जबलपुरातील 88 वर्ष जुन्या धार्मिकतेचे प्रमुख केंद्र असलेल्या श्री दत्तभजन मंडळ या संस्थेच्या सचिव पदावर कार्य पाहत आहात. अनेक संस्थांशी पण आपण निगडीत असून जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालयात कार्यरत आहात. शक्तीची देवता आदिमाया आदिशक्तीच्या भक्तीला वीर सावरकर व छत्रपती शिवाजी या महान पुरुषांशी जोडून अभयजी आज बलोपासना या विषयावर आपले ओजस्वी विचार सादर करणार. मी श्री अभयजी गोरे यांचे शाब्दिक स्वागत करतो व अभयजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला प्रारंभ करावा. श्री अभयजी गोरे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंडळी नमस्कार. मी अभय गोरे, जबलपूर. सर्वप्रथम शारदेय नवरात्राच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. माझे मित्र श्रीयुत विश्वास पाटणकर यांच्या सौजन्याने चैतन्य वाहिनीवरती मला नवरात्राच्या या पावन प्रसंगी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, आपला कृतज्ञ आहे. आजच्या प्रतिपादनाचा विषय आहे बलोपासना, अर्थात शक्तीची आराधना. या ब्रह्मांडाला निरंतर कार्यरत ठेवणारी जी सुप्त आणि अदृश्य शक्ती असते ती म्हणजे देवी. माणसाच्या मनात जो भावनांचा कल्लोळ चालतो, जो भावनांचा उद्रेक होतो, मग तो सात्विक असो, राजस असो, तामस असो, त्याच्या मुळाशी जी शक्ती आहे त्या शक्तीलाही देवी म्हटलेलं आहे. ही सुप्त आणि अदृश्य शक्ती शारदेय आणि वासंतिक नवरात्राच्या पुण्य काळामध्ये जागृत असते. मानवी जीवन हे सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी व्याप्त आहे. दर्शनशास्त्र असं म्हणतं की या पृथ्वीवर सर्वच्या सर्व सत्वगुणी माणसं असू शकत नाही, सर्वच्या सर्व तमोगुणी माणसं असू शकत नाही, सर्वच्या सर्व रजोगुणी माणसं असू शकत नाही. सत्व आणि रज आणि तम या तीन गुणांची चढाओढ चाललेली असते आणि यालाच जीवन असं म्हणतात. परंतु जेव्हा तमोगुणाचा प्रादुर्भाव होतो, तमोगुण बोकाळतो, त्यातून आसुरी शक्ती थैमान घालू लागतात, तेव्हा मानवी जीवन धोक्यात येतं. आणि मग अशा राक्षसांचा, असुरांचा संहार करणं क्रमप्राप्त असतं. परंतु ही आसुरी शक्ती इतकी प्रबळ झालेली असते, इतकी शक्तिशाली झालेली असते की माणूसच काय, खुद्द देवताही भयभीत झालेल्या असतात. इंद्रही भयभीत झालेला असतो, गंधर्वही भयभीत झालेले असतात. कविभूषण एका काव्यात म्हणतोच की महाराष्ट्रात जेव्हा म्लेच्छरूपी राक्षस थैमान घालत होते, अत्याचार करत होते, लोकांना पायदळी तुडवीत होते,
त्यांना भिवून गण आणि गौरी, गणपती हे सुद्धा लपून बसले होते. तर अशाच राक्षसांच्या अत्याचारानं देवही भयभीत झाले होते. त्यांना सुचत नव्हतं की आपण काय करावं. अशा प्रसंगी एकच मार्ग उरतो, तो म्हणजे परब्रह्माकडे धाव घेण्याचा. आणि त्या विष्णू स्वरूप परब्रह्माकडे, त्या ब्रह्मा स्वरूप परब्रह्माकडे ते धाव घेतात. आणि त्यांना एक सूत्र मिळतं देवांना, की तुमच्यामधल्या ज्या काही दिव्य शक्ती प्रत्येकात आहे, त्या दिव्य शक्तींचं दैवतीकरण करा, त्याला इंटिग्रेट करा, त्याला एकरूप करा, त्याला एकात्म करा. आणि असा संकल्प सोडा. त्या संकल्पातून जे तत्व निर्माण झालं, जो अवतार निर्माण झाला, जी शक्ती निर्माण झाली, ती देवी. अशा ह्या देवीच्या आराधनेचं नवरात्र सर्वांच्या घरी चाललेलं आहे. ह्या देवतांच्या दैवतीकरणाला आपण संघटना म्हटलं पाहिजे. म्हणजेच संघटनेमध्ये शक्ती आहे. त्यामुळे बलशाली असणं, शक्ती संपन्न असणं ही प्रत्येक काळाची गरज असते. कारण आसुरी शक्ती मधून मधून तोंड वर काढतच असतात. त्याचा उपद्व्याप समाजाला होतच असतो. म्हणून सदा सर्व काळ व्यक्तीनं, समाजानं, राष्ट्रानं शक्ती संपन्न असायला हवं. अन्यथा समर्थ म्हणतातच, कोण पुसे अशक्ताला योगीसे, रोगीसे बराडी दिसे, कळा नाही कांती नाही, युक्ती बुद्धी दुरावली, दास म्हणे ऐसे करा, सदा मारुती हृदय धरा. समर्थांनी मारुतीची उपासना सांगितली, म्हणजे शक्तीचीच उपासना सांगितली. समर्थ पुढे म्हणतात, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्तियुक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत धावती. जिथे शक्ती असते तिथे श्री असते. श्री म्हणजे लक्ष्मी. मग शक्ती संपादन करणं हे मनुष्याचं कर्तव्य आहे. मग ती शक्ती कोणत्याही स्वरूपाची असो, मग ती बौद्धिक असो, ती मानसिक असो, ती शारीरिक असो, शक्ती संपन्न होणं हे महत्वाचं, हे गरजेचं. अन्यथा त्याचा पराभव होतो, त्याच्यावर अत्याचार होतात, त्याच्यावर दमदाटी होते आणि त्याला पायाखाली तुडवलं जातं. त्यामुळे मेंदू, मन आणि मनगट हे सामर्थ्यशाली हवे. विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात की या जगात जर पाप काही असेल तर ते पाप म्हणजे दुर्बल होणं आहे. ते पाप म्हणजे शक्तिहीन होणं आहे. वीकलिंग हॅव नो प्लेस इन द वर्ल्ड. इट इज सिन टू बी ए वीक. पाप, दुर्बल असणं हेच पाप आहे. मग दुर्बल असणं हे पाप आहे. आणि आपल्याला जर पुण्य करायचं आहे तर आपल्याला शक्ती संपन्न व्हावं लागेल. हा संदेश विवेकानंदांच्या वाक्यातून आपल्याला मिळतो. संस्कृतचं एक सुभाषित आहे, अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रो बली दद्या देव दुर्बल घातका. जर यज्ञामध्ये बळी द्यायचा असेल तर अश्वम नैव, घोड्याला कोणी बळी देत नाही. गजम नैव, हत्तीलाही बळी देत नाही. व्याघ्रम नैवच नैवच, सिंह किंवा वाघाचा बळी देण्याचा प्रश्नच उडत नाही. मग कोणाला बळी द्यायचा? कोणाचा बळी द्यायचा? मग जो दुर्बल असेल, हीन असेल, दीन असेल, त्याचा बळी द्यायचा. म्हणजे बकऱ्याचा बळी. अजापुत्रो बली दत्या. असे हे शक्तीचा महिमा आपल्या जीवनामध्ये आहे.
शारदीय नवरात्र आणि वासंतीय नवरात्र हा शक्ती उपासनेचा पुण्य कालावधी असतो. या समयी या दैवी शक्ती म्हणजे देविता जागृत अवस्थेत असतात. नवरात्रात आपण महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिगुणात्मक रूपाचे ध्यान करतो. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. मनगट. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता म्हणजे मेंदू. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता म्हणजे मन. या ठिकाणी तू संस्थापित हो. नमस्तस्यै 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 नमो नमः. मन, मेंदू आणि मनगट याचा समग्र विकास म्हणजे शक्तीची आराधना. विविध ग्रंथातून देवीच्या शक्तिस्थानांची वर्णने आलेली आहेत. शक्तिपीठांची वर्णने आलेली आहेत. कुठं ती 108 आहेत, कुठं ती 51 सांगितलेली आहे, कुठं 52 सांगितलेली आहेत, कुठं 26 सांगितलेली आहेत. आपल्याला एक कथा ठाऊक असेल. प्रजापती दक्ष राजाची मुलगी सती हिचा विवाह शंकराबरोबर झालेला असतो. कोण्या एका प्रसंगाला अनुसरून दक्ष प्रजापती एक यज्ञाचं आयोजन करतो, परंतु सतीला आणि शंकराला आमंत्रण देत नाही. स्त्री सुलभ स्वभावामुळे सती या यज्ञात जाण्याचा निश्चय करते. शंकर तिला सांगतात की तू जाऊ नकोस, पण ती जाते आणि त्या यज्ञप्रसंगी तिचा अपमान होतो. अपमानानं व्यथित झालेली सती त्या यज्ञकुंडामध्ये आत्माहुती देते. ही वार्ता शंकरांना कळते आणि शंकर आणि त्यांचे गण तिथं हजर होतात. बाकी सगळ्यांचा तिथे संहार केला जातो. त्या कुंडातून शंकर सतीचं पार्थिव देह बाहेर काढतात आणि तिला घेऊन दरदर फिरू लागतात. ब्रह्मांडामध्ये धोका निर्माण होतो. विष्णू सरसावून पुढे येतात आणि आपल्या सुदर्शन चक्रानं त्या पार्थिव देहाच्या अवयवांचे तुकडे तुकडे करू लागतात. जिथं जिथं शंकर जातात तिथं तिथं ते सुदर्शन चक्र त्या पार्थिव देहाच्या तुकडे करण्यासाठी पाठलाग करू लागतं. आणि या सतीचे देहाचे जे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडतात ती ती ठिकाणं शक्तीपीठ म्हणून प्रसिद्धीस येतात. अर्थात हा सर्व भाग माणसाच्या श्रद्धेचा आहे. माणसानं श्रद्धावान जरूर असावं. श्रद्धा दृढ असली की भक्ती उजळून निघते. भक्ती श्रेष्ठ होते आणि भक्ती श्रेष्ठ झाली, माणसाच्या ठिकाणी ती रुजली की माणसाचं जीवन कृतार्थ होतं. असेच मातृभूमीचे भक्त वीर सावरकर हे बुद्धिवादी होते, विज्ञाननिष्ठ होते. त्यांच्या ठिकाणी धैर्याची शक्ती होती. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. अट्टहास करीत जाई धर्मधारिणी मृत्यूशीच भेट घालू मी घुसेरणी. अग्नि जाळी मदसी न खड्ग छेदितो भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. मृत्यूला भ्याड म्हणणारे शक्तिशाली वीर सावरकर. ही जी शक्ती त्यांना मिळाली ही देवीच्या आराधनेतून मिळाली. लोक म्हणतात की सावरकर तथाकथित कर्मकांडावर विश्वास करीत नसे. सावरकर हे नास्तिक होते, पण माझ्या मते सावरकरांसारखा आस्तिक माणूस शोधूनही सापडणार नाही. स्वतंत्रतेला त्यांनी भगवती म्हटलेलं आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन, ही प्रार्थना त्यांनी आपल्या देवीसमोर, कुलस्वामिनी समोर केली. आणि ती प्रार्थना करण्याच्या अगोदर अर्गला स्तोत्रातील ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ही आवर्तन त्यांनी केली. असे वीर सावरकर देशाच्या स्वातंत्र्यासाठी, भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी देवीची आराधना करीत होते. महाराष्ट्रामध्ये जेव्हा सुलतानी आक्रमणांनी लोकांचे संसार विस्कटलेले होते, तेव्हा जनतेच्या रयतेचा कोणी वाली उरला नव्हता. प्रबळ यवन झाले होते. वंदे या महाराष्ट्रात आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंकात. अशी महाराष्ट्राची स्थिती झाली होती. उदंड होती ताडणे कैपक्षी तो असेच ना. कोणी पण सुलतानानं यावं, कोणी पण सरदारानं यावं, तुम्हाला लुटून न्यावं, तुमच्या मुली पळवून न्यावा, तुमच्या पिकांना आग लागू द्यावी. समर्थ म्हणतात कैपक्षी तू असेच ना. या सर्वांचा पक्ष घेणारा कोणी या महाराष्ट्रात उरलेला नव्हता. एक जिजाऊ माता होती, जिनं देवी जगदंबेला प्रार्थना केली, दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे मद अस्त्र दे मद शस्त्र दे मद ज्ञान दे मद त्राण दे उन्मत्त ही सिंहासने चिरफाळण्या सामर्थ्य दे निर्दाळण्या या दैत्यधुंडी अंबिके वरदान दे. 5 शाह्या नांदत होता. या दैत्यधुंडी महाराष्ट्राला बेची राख करून टाकलेलं होतं. पदार्थ मात्र ते तुका गेला, मात्र देशची उरला. सगळं लुटून नेलेलं होतं. म्हणून आई जगदंबेची जिजाऊनं प्रार्थना केली आणि महाराष्ट्राच्या सर्व देवींनी आपला अंश जिजाऊच्या ओटीत घातला आणि शिवाजी महाराज जन्माला आले. अफजल खानाची जेव्हा स्वारी महाराष्ट्रावर झाली, तेव्हा समर्थांनी अफजल खानाला अक्षरशः राक्षस म्हटलेलं आहे. ऐसा लौंद बैमान कदापि नाही सत्यवचन पापी अपस्मार जन राक्षस जाणावा. या राक्षसाचं आमंत्रण आक्रमण महाराष्ट्रावर झालं. त्याच्या निपातासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जगदंबेची प्रार्थना केली. त्यांच्या प्रत्येक श्वासात आणि प्रश्वासात जगदंब 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 असा नामजप चालू होता. आणि त्या जगदंबेनं शिवाजीच्या मनगटात शक्ती दिली. शिवाजीच्या मेंदूमध्ये शक्ती दिली की चिलखत घाल. आणि शिवाजीच्या मनामध्ये शांतीची शक्ती दिली. शिवाजी डळमळले नाही, हादरले नाही, भेदरले नाही. शांत मनाने त्यांनी अफजल खानाची भेट घेतली आणि आई जगदंबेच्या कृपेनं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. ही शक्तीची उपासना. अशा या महाराष्ट्रात 3.5 पीठं शक्तीची आहेत. त्यापैकी कोल्हापूर हे क्षेत्र अंबादेवीचे, महालक्ष्मीचे वास्तव्य असलेले जागृत देवस्थान. इथले मंदिर साधारणतः 1500 वर्ष पुरातन. चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार यांच्या काळात, यांच्या राजवटीत
हे देऊळ बांधलं गेलं. साधारणतः 3.5 फूट उंचीची आणि 40 किलो वजनाची ही आई लक्ष्मीची मूर्ती. ही महालक्ष्मी अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी. इथली विशेषता म्हणजे माघ आणि कार्तिक महिन्यातील काही विशिष्ट दिवशी मंदिराच्या महाद्वारातून सूर्यकिरणे गाभाऱ्यापर्यंत पोचतात आणि महालक्ष्मीच्या पायावर पडतात आणि हळूहळू ती तिच्या मुखाकडे जातात. हे दृश्य बघण्यासाठी तिथं मेळा लागतो. अंबादेवीच्या महालक्ष्मीच्या येथील वास्तव्यामागे एक आख्यायिका आहे. एकदा भृगु ऋषी काही कामानिमित्त ब्रह्मदेवाकडे जातात. त्यावेळी ब्रह्मदेव कोणत्या तरी कामात व्यस्त असतात. त्यांचं लक्ष भृगु ऋषींकडे जात नाही. भृगु ऋषींना वाटतं आपला अपमान झाला, आपला उपहास झाला. ते ब्रह्मदेवाला श्राप देतात की तुमची पूजा कुठे होणार नाही, तुमची मंदिरं उभारली जाणार नाही. तिथून ते परत फिरतात. कैलासावर शंकरांकडे जातात. शंकरही उमेबरोबर, पार्वती बरोबर गप्पा मारण्यात रंगलेले असतात. त्यांचं या भृगु ऋषीकडे लक्ष जात नाही. पुन्हा इथे अपमान होतो, पुन्हा उपहास होतो. कर्दम ऋषींना राग येतो. कर्दम ऋषी भृगु ऋषी शंकराला श्राप देतात की तुमची लिंगाची पूजा होईल, लिंग रूपात तुम्ही पूजले जाल. आणि तिथून सरळ ते एकच स्थान मग शेवटलं उरलेलं असतं. ते शांताकारम भुजगशयनम अशा झोपलेल्या विष्णूंकडे जातात. विष्णू झोपलेले असतात आणि लक्ष्मी माता त्यांची पाय चेपीत असते. दोघांचंही लक्ष भृगु ऋषींकडे जात नाही. तिथेही त्यांचा अपमान होतो, उपवास होतो आणि त्या रागाच्या भरात विष्णूंच्या छातीवर ते लत्ता प्रहार करतात. विष्णू खडबडून जागे होतात. त्यांना कळतं भृगु ऋषी तुमच्या पायाला काही लागलं तर नाही ना. कोमल शब्दात अनुनयाच्या भाषेत भगवान विष्णू भृगु ऋषींचं समाधान करतात. भृगु ऋषी संतुष्ट होतात. विष्णूंना श्राप न देता ते परत जातात. ती मारलेला तो लत्ता प्रहार, त्याचा उमटलेला थसा विष्णूंना त्याचं भूषण वाटतं. म्हणून म्हटलं जातं श्रीवत्स पदभूषणम. परंतु ही गोष्ट लक्ष्मीला खटकते आणि स्वाभाविक आहे. कोणत्याही स्त्रीला, कोणत्याही पत्नीला आपल्या समक्ष आपल्या पतीचा अपराध, आपल्या पतीचा अपमान अशा प्रकारे होणं सहन होणारच नाही. म्हणून ती विष्णूंना म्हणते की तुम्ही त्याला शासित करा, त्याला दंडित करा. विष्णू तिच्याकडे लक्ष देत नाही, तिच्या बोलण्याला महत्त्व देत नाही. म्हणून लक्ष्मीलाही राग येतो आणि ती ते स्थान सोडून ज्या स्थानाकडे प्रस्थान करते ते स्थान म्हणजे कोल्हापूर. अशी ही आख्यायिका आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. क्रोध महिषासुर मारुनी दष्ट खळ. आज मी पाहिला आंबेचा गोंधळ. तुळजापूरची भवानी माता हे एक आद्यपीठ
उस्मानाबाद जिल्ह्यातील एक छोटंसं स्थान दैत्यांचा, असुरांचा संहार करून या भवानी मातेनं नीतीची, धर्माची सत्ता प्रस्थापित केली. स्कंदपुराणातील सह्याद्री खंडात या देवीचा उल्लेख मिळतो. ही देवी भोसले घराण्याची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. देवीने दृष्टांत देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना आपली भवानी तलवार प्रसाद म्हणून दिली अशी आख्यायिका आहे. आणि त्या तलवारीच्या बळावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तिशाली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. वीर भवानी शिवरायाची भूवर अवतरली, भवानी भूवर अवतरली. चामुंडान वाघ्या मुरळ्या खेळामध्ये रमली, भवानी खेळामध्ये रमली. येथील भवानी मातेचं मंदिर हेमाडपंथी आहे. मूर्ती गंडकी नदीच्या सापडणाऱ्या शिळेची असून अष्टभुजा देवी ही आहे. मनोहर रूप तिचं आहे. येथे भक्तांसाठी निशुल्क धर्मशाळेची सोय आहे. याच्या मागेही एक आख्यायिका आहे. कृतयुगात कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती तपस्या करत असताना कुकर दैत्याने तिचा विनयभंग केला. अनुभूतीने देवी भगवतीची प्रार्थना केली. देवीने या कुकर राक्षसाचा वध करून ती तुळजापुरात कायमची वास्तव्यरत राहिली. असं हे स्थान. या भवानी देवीनं कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात रामासाठी, द्वापारयुगात युधिष्ठिरासाठी आणि कलियुगात शिवाजीसाठी संरक्षणाचे दायित्व सांभाळले. यानंतर आपल्या सर्वांना आशीर्वाद देणारी माहूरची रेणुका देवी हे एक शक्तिपीठ. माहूर हे रेणुका देवीचे प्रसिद्ध स्थान. हे स्थान उंच गडावर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद पासून काही अंतरावरती 13व्या शतकातील हे मंदिर महाराष्ट्रातील असंख्य परिवारांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे. देवगिरीच्या यादव राजाने हे मंदिर बांधलेले असून माथूर येथे श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी ही एक आख्यायिका आहे. येथे परशुरामाचे सुद्धा मंदिर आहे. रेणुका माता ही जमदग्नी ऋषींची पत्नी. कथा अशी आहे की जमदग्नी ऋषींजवळ कामधेनू होती. त्यामुळे त्यांच्या शिष्यांचा, त्यांच्या आश्रमांचा उदरनिर्वाह चाले. एकदा राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. आणि मोह झाला की माणसाला ती गोष्ट हवी हवीशी वाटते. आणि जी गोष्ट हवी हवीशी वाटते आणि ती जर न मिळाली तर त्यातून क्रोध जन्माला येतो. मोहातून क्रोध जन्माला येतो. जमदग्नींनी कामधेनू देण्यास नकार दिल्यानंतर सहस्रार्जुन क्रोधिष्ठ झाले आणि क्रोधातून जे घडायचं ते घडलं आणि त्यांनी जमदग्नीस ठार मारलं आणि कामधेनू घेऊन ते पळून गेले. ही वार्ता त्यांचे पुत्र परशुरामास कळली. आपल्या पिताच्या 10 संस्कारासाठी परशुराम कोरी भूमी शोधू लागले. ती भूमी शोधत असताना, वणवण फिरताना ते माहूर या क्षेत्री आले. आणि या माहूर क्षेत्रामध्ये
या कोरी भूमीवरती आपल्या मृत पित्याचा अंत्यसंस्कार परशुरामांनी केला. पण त्याबरोबरच रेणुका माता ही आपल्या पतीबरोबर सती गेली. मातृछत्र आणि पितृछत्र हे दोन्हीही परशुरामांचं हरपलं. त्यामुळे ते अतिशय विव्हळ झाले, ते शोकाकुल झाले. त्यामुळे आकाशवाणी झाली की तुझी आई तुला दर्शन देईल, तू जसा बसला आहेस तसाच बैस, मागे वळून बघू नकोस. काही वेळ परशुराम तसेच बसले, पण आईच्या भेटीची अनिवार्य इच्छा मनामध्ये असल्यामुळे त्यांनी हळूच मागे वळून पाहिलं. तोपर्यंत फक्त देवीचा मुखवटाच वर आलेला होता, मुख वर आलेलं होतं. बाकीचं शरीर परशुरामांनी मागे वळून बघितल्यामुळे ते वर आलेलं नव्हतं. अशी ही इथे आख्यायिका आहे. यानंतरचं जे अर्धशक्तीपीठ आहे ते आहे सप्तशृंगी देवीचं. ब्रह्मवैवर्त पुराणात या देवीचा आपल्याला उल्लेख सापडतो. नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर वणी या क्षेत्री 4800 फूट उंचावर हे पीठ आहे. या मंदिराला 350 पायऱ्या आहे. चढणीवरती राम, हनुमान, राधाकृष्ण यांच्या मूर्ती आहेत. ही देवी ब्रह्मस्वरूपिणी आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे संयुक्त रूप म्हणजे सप्तशृंगी देवी. ही मूर्ती 8 फूट उंच असून या देवीला 18 भुजा आहेत. ही शेंदूर चर्चित आहे. सर्व देवांनी महिषासूर वधासाठी आपापली शस्त्र देवीला पुरवलेली आहेत. या देवीनं महिषासुराचा, शुंभ, निशुंभ आदी राक्षसांचा निप्पात केलेला आहे. महिषासूर वधानंतर या देवीनं याच ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. सह्याद्रीचे जे 7 उंच शिखर आहेत, झुळके आहेत, ते शिंगांप्रमाणे दिसतात, म्हणून ही सप्तशृंगी देवी. समर्थांनी अश्विन शुक्ल पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासून घट स्थापना करुनी हो, मूळ मंत्र जप करुनी भवते रक्षक ठेवनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो. या अश्विन शुक्ल पक्षी या आरतीमध्ये या देवीचं वर्णन केलेलं आहे. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो, मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो, स्तनपान देऊन सुखी केले प्रसन्न अंतःकरणी हो. अशी देवीची त्यांनी तिथं प्रार्थना केलेली आहे. या देवीला कंबरपट्टा आहे, कर्णफुले आहेत, नथ आहे, मंगळसूत्र आहे. अशा आभूषणांनी तिचं मनोहारी रूप भक्तांना प्रसन्न करतं. भक्तांसाठी इथं एकूण 190 खोल्या बांधलेल्या आहेत. 15 रुपयामध्ये सर्व भक्तांना पोटभर प्रसाद इथं मिळतो. त्यांच्या क्षुधेची व्यवस्था केली जाते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरातही सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. तिथल्या व्यवस्थेसाठी, पूजेसाठी 20 पुजारी आहेत. अशा या देवीच्या रूपाचं, देवीच्या महत्वाचं आपण सर्व ध्यान करतो. नवरात्राच्या प्रसंगी देव, देवता, सूर, यक्ष, राक्षस सर्वजण विमान घेऊन येतात. स्तोत्र आणि सप्तशती पाठांनी आई भगवतीची स्तुतिगान करतात. कारण स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांची ती रक्षण करती जगदंबा देवी असून आपल्या सर्वांचे दुःख दूर सारून आपल्या जीवनात
आनंद भरावा अशी मी त्या जगदंबेला प्रार्थना करतो. उदो ग अंबे उदो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद.